राज्यातील महायुती सरकारसमोर आर्थिक अडचणींचे गंभीर चित्र उभे राहिले आहे. तब्बल 96,000 कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित असल्याने कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अनेक महिन्यांपासून विकास कामांची बिले मिळत नसल्यामुळे कंत्राटदार संघटनांनी राज्यभर कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे रस्ते, इमारती, पूल आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्प ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंत्राटदारांचे म्हणणे आहे की शासनाकडून मंजूर केलेली कामे पूर्ण करूनही देयके वेळेवर दिली जात नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण वाढत असून अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत. काही ठिकाणी कामगारांना पगार देणेही कठीण झाले आहे. त्यामुळे हजारो कामगारांच्या रोजगारावरही संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कंत्राटदार संघटनांनी एकत्र येत कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. थकीत बिले मिळेपर्यंत नवीन कामे हाती घेतली जाणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे शासनाच्या विकास योजनांना मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते एवढ्या मोठ्या प्रमाणावर थकबाकी राहिल्याने राज्याच्या आर्थिक व्यवस्थापनावर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन कंत्राटदारांचा विश्वास पुन्हा मिळवणे अत्यावश्यक बनले आहे.